नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर मागचे व्लॉग पाहिलेच असतील. पावना लेकवरनं आम्ही निघालो होतो घरी रिटर्न जर्नीला. त्यानंतर आम्ही ठरवलं की पुण्यात जायचं शॉपिंगसाठी. तर काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या छोट्या मोठ्या, त्या शॉपिंगसाठी आम्ही पुण्यात गेलो होतो. तर हाच पूर्ण तो व्लॉग आहे, नक्की बघा आम्ही नेमकं काय खरेदी केलं आणि काय गिफ्ट फिक्स केलं, रिटर्न गिफ्ट. तर व्लॉग कंटिन्यू बघा. शॉपिंग चाललेली आहे. सध्या बांगड्या घ्यायला आले. नाही एवढं 40 रुपये. 50 पाहिजे होते. तर या आयटम आहे अरे बात चला बाहेर. कितना पीछे 50 से 50 ये नहीं चलेगा. हाँ तो कलर मिल जाएगा. हाँ बट और कुछ दिखाओ ना, ये चलेगा. काय त्या म्हणणं काय आहे बस बस डिझाईन पॅटर्न परत. अजून कोणत्या 50 पर्यंत काय आहे तू काटो ना, निरे काटो ना. हा बोला आता तुम्हाला वाटतं ते घ्या. टाका घेऊन येतं काहीतरी फायनल. फिक्स नहीं हो रहा कुछ भी, थक तो बहुत गए. घेऊन टाका काहीतरी फायनल. बघायला गेला काहीतरी. आता नाही करणार, करा ना. चेक करते चांगलं वाटेल का नाही. निरेट असल्या महाग जातात काही. पहिलं अब आए हैं भांडी के दुकान में. अब कुछ भांडी पसंद आया इनको तो भांडी लेंगे, नहीं तो कैंसल. ए दीदी कुछ भांडा पसंद आया? सगळे प्रकार के अभी तक कोई गिफ्ट पसंद नहीं. देखते हैं अभी. थक गए थे. आमचं गिफ्ट फायनल झालेलं आहे ते आम्ही तेव्हाच रिव्हील करू, मी दाखवणार नाही. बहुत धुंदा म्हणजे आम्ही जवळपास 7-8 दुकानात फिरलोय, तेव्हा कुठे ते आम्हाला पसंत पडलंय. सारे ऑप्शन्स आम्ही बघितले आणि तुम्हालाही आवडेलच ते. बघूयात आता. युनिक आहे, छान आहे, पण आम्ही आता नाही दाखवणार. डायरेक्ट गिफ्ट नो रिव्हील. त्यांनी लपून ठेवलं मला दिसून आहे म्हणून. जाऊ द्या, नाही दिसणार. तुम्ही गेस. सो नेल्स देखने जा रहे पण छान वाटतं. दाखव. ए क्यूट आहे ते. हां लायनर आहे ना, चालेल. एक घ्यायचे होते, 3 घेतले. एक चॉइस करने के लिए आए थे, अब तीनों भी फिक्स कर दिया जीजू ने. दीदी टेंशन नहीं, ये नहीं लिया वो नहीं लिया, तीनों की तीनों ले लिया.
70 लोक एनवे वाढू शकतात लोक. माझी मम्मी बाई बाई सानू बाय बाय जाओ अपने घर. पाण्याची बॉटल बाय करत ती बाय बाय करा की. अशा प्रकारे आहोंनी मला आणलेलं आहे घरी. करमला लय दिवस तिने मजा केली तिकडं. मग थोडीशी सजा जाण्यासाठी घर आवरायचं आता. मला ऑलरेडी माहित तुम्ही सगळं घर बीर छान आवरून ठेवलं. नाही मला माहिती आहे. आहो माझी खूप काळजी घेतात त्यामुळे त्यांनी खूप छान प्रकारे असं घर आवरून ठेवलेलं आहे. काळजी दिसेल आता घरी गेल्यावर जेव्हा सगळं घर पूर्ण धूळ 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 धूळ. चांगलं पण वाटतंय वाईट पण वाटतंय मला आल्याच. जाऊ काय परत? चालतंय संध्याकाळी सोडा मला. चालतं. तर मंडळी आता मी फ्रेश झाले आणि मी आवरलं छानपैकी. म्हणजे आता वाजलेले आहेत रात्रीचे 7:45 आणि फ्रेश झाले. आता मी चालले वरती मस्तपैकी गार्डनला निवांत फिरायला. अहो लवकर गेलेत माझ्या अगोदरच 6:30ला. मला म्हटले आवर आणि लवकर ये कारण त्यांची सगळी म्हणजे त्यांचे सगळे फ्रेंड्स लोक असतात तिथे. तर मग ते ऑलरेडी लवकर जातात खेळायला. तर ते गेलेत पुढे. मग माझ्या मैत्रिणी पण येतील आता. तर मी चालली आहे वरती. तर चला छान शॉपिंग झाली. आता शॉपिंगवरनं तर तुम्हाला कळालंच असेल बेबी शॉवरचं शॉपिंग होतं. तर लांब आहे खूप पण स्टील अशी थोडी आता मी हळूहळू शॉपिंग करते. आणि मलाही तुम्हाला माहिती आहे मला प्रवास जमणार नाही. तर मग आम्ही फिरायला गेलो होतो पवना लेकला. मग पवना लेकवरनं येता येतं तसंच म्हटलं चला आपण जाऊयात. आणि एक कामं झाली ना म्हणजे कसं निवांत राहतं माणूस. तर म्हणून मग मी हळूहळू गोष्टी स्टार्ट केल्यात. म्हणजे नंतर नको मला जास्त प्रवास करायला लागायला. मला जास्त लोड नको यायला. आणि मग नंतर काय होईल आपण जर नंतर घाईघाई केली चला 1 महिना राहिलाय 2 महिने राहिले 3 महिने राहिलेत काही नाही निवांत राहिला ना की मग त्याच्यानंतर मला इतकं लोड येईल ना. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्या गोष्टी आपण घाईघाईत काम केले ना की लवकर अशी नीट होत नाही किंवा थोडी चिडचिड होते व्यवस्थित होत नाही मग दगदग होते. त्यापेक्षा मी म्हटलं आणि मला कसं तुम्हालाही माहिती मी जॉब करते त्याच्यामुळे मला बाकी डेजला अजिबात वेळ नसतो. तर मला आत्ता वेळ आहे म्हणजे वेळ म्हणजे कधी सॅटर्डे संडेच वेळ भेटतो. मग सॅटर्डे संडे कसं दोन दिवस तर फिरू शकत नाही. एक दिवस फिरवतो दुसरा दिवस आरामाला लागतो. त्याच्यामुळे मग मी हळूहळू सुरुवात केलेली आहे. तर तसं तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. पूर्ण हा व्लॉग आवडला का? तर व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि मी पण स्वतः माझी काळजी घेते. आणि खूप खूप प्रेम दिले तुम्ही व्हिडिओजला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. बाय.